कोणाचे आंबा आहेत कृष्णाई? तुझे आहेत? तुझे आहेत? बुबूचे आहेत ना? तुझे आहेत? नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. पप्पांचं थोडं काम होतं मुंबईला, म्हणून 4 दिवसासाठी ते परत मुंबईला गेलेले. आणि आज परत आल्यानंतर कृष्णाईची रिॲक्शन बघितलात ना, तिच्या आवाजा बघितल्यावरती किती खुश झालेली ती. संध्याकाळी आम्ही आमच्या शेतावर जायला निघालेलो. आमच्या घरापासून जवळच आहे. तिथे सुद्धा खूप आधीपासून लावलेली आंब्याची, काजूची, करवंदाची अशी बरीच झाडं आहेत. पण तिथे काही फारसं आमचं जाणं येणं नसतं. आम्ही गावी आलो की 1-2दा फक्त फेरी मारतो. त्याच्यामुळे तिथल्या जागेची व्यवस्थित काळजी घेतलेली नाही आहे. इथे बघू शकताय तुम्ही खूप रान वाढलेलं, कारण जास्त कोणाची इथे ये-जाच नसते. आम्ही सुद्धा गावी आल्यानंतर हार्डली 1-2 वेळा इथे फेरी मारतो. पण इथे आंब्याची झाडं बरीच आहेत आणि सगळी झाडं लागतात. घराकडचा जो आंबा आहे तो हापूसचा आहे आणि इथला जो आहे तो रत्न आहे. हे जे फळ आहे ते साईजला खूप मोठं येतं आणि गोडीला सुद्धा खूप आहे, म्हणजे साखरेपेक्षा सुद्धा हा खूप गोड लागतो आंबा. लवकरच आता आम्ही जोपर्यंत आहोत गावी तोपर्यंत इथल्या जागेची लेवल करून घ्यायची, म्हणजे JCBने सगळं क्लिअर करायचं आहे. फक्त जी मोठी मोठी चांगली झाडं आहेत ती ठेवायची, बाकी जे रान आलेलं आहे ते सगळं मोकळं करायचं आहे. घराकडचा जो हापूसचा आंबा आहे त्या आंब्यांची पहिली बॅच झाडावरून उतरवून झाले. ते मुंबईला आंबे पोचले सुद्धा आणि आता ज्यांची ऑर्डर आहे त्यांचे आंबे डिलिव्हरी करायचं काम मुंबईला चालू आहे. प्रसादसुद्धा मुंबईलाच गेलेला पप्पांसोबत. सो तिथे सगळं आंबे डिलिव्हरीचं काम चालू आहे. आत्ता थोड्या दिवसांनी सेकंड बॅच जी आहे, म्हणजे परत जे उजवलेले आंबे आहेत ते काढण्याचं काम चालू होईल. सो तुम्हाला जर का आंबे हवे असतील तर मला नक्की कमेंट करा. मी परत एकदा तुम्हाला आठवण करते, आमच्याकडचे आंबे प्युअर ऑर्गॅनिक आहेत. कोणतंही केमिकल, कोणती औषध फवारणी नाही. सो तुम्हाला आंबे हवे असतील तर मला नक्की कमेंट करा. सो चला, बाय मंडळी.